त्याला फक्त हे अशा पद्धतीने हे फवारायचं आहे बघा. आणि हे बघा किती छान पद्धतीने फवारणीमध्ये काय होतं आहे की संपूर्ण झाडा. नमस्कार भाऊ बहिणींनो, परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा आयुर्वेदिक आणि जुगाडाच्या व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ आपला खूप म्हणजे खूप खास आणि खूप महत्त्वाचा आणि खूप सर्वांच्या फायद्याचा आपण आज व्हिडिओ घेऊन आलेलो आहे बघा. तर बघा भाऊ बहिणींनो, बऱ्याच ठिकाणी आता पाऊस होऊन गेलेला आहे आणि पाऊस होऊन गेल्याच्या नंतर बघा जे आपलं अंगण असेल किंवा घराच्या अवतीभोवती बघा पावसाने काय झालेलं आहे तर असे बघा हे गवत उगवलेलं आहे. काय आहे तर हे असे गवत उगवलेलं आहे. बघू शकता तुम्ही आपल्यासुद्धा घराच्या अवतीभोवती किंवा अंगणामध्ये असं काय झालेलं आहे तर गवत भरपूर असे उगवलेलं आहे. आणि भरपूर गवत उगवल्याच्या नंतर बघा हे जे गवत आहे हे गवत पूर्णपणे नाहीसे कसं करायचं आहे आपल्याला, त्याचा आज आपण जुगाड घेऊन आलेलो आहे बघा. तर बघा बरेच जण काय म्हणतील की आपण ह्याच्यामध्ये ह्या गवतामध्ये जाऊन खुरपून गवत काढू किंवा गवत उपटून जे आहे ते काढू शकतो. बरोबर आहे, परंतु ह्या गवतामध्ये साप असतात, विंचू असतात आणि मग अशा वेळेस जर आपण हाताने जर काय कुठलं काम करायला गेलो तर काय होऊ शकतं की विंचू किंवा साप जे आहे ते आपल्याला दंश करू शकतो किंवा चावू शकतो. मग आपल्याला काय करायचं आहे तर हाताने गवत न काढता किंवा कशानेही गवत न काढता आपण काय करणार आहोत की एक घरगुती अशी एक वस्तू आपण तयार करणार आहोत आणि त्या वस्तूपासून ह्या गवतावरती जे आहे ते फवारणी करणार आहोत. आणि ते फवारणी केल्याच्या नंतर बघा आपलं जे उगवलेलं जे हे गवत आहे ते पूर्णपणे काय होणार आहे तर जळून जाणार आहे, जागचे जागी जळून जाणार आहे. आणि नंतर कितीही पाऊस पडला तरी पण हे जे गवत आहे ते परत कधीही उगवणार नाही. इतकंच आपण भारी एक आपण औषध तयार करणार आहोत आणि ह्या गवतावरती आपण फवारणार आहोत बघा. तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने काय करायचं आहे, औषध तयार करायचं आहे. कारण का तर ह्या गवतामध्ये हिरव्या कलरचे साप असतात आणि ते साप हिरव्या कलरचे असल्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही. किंवा इतर वेगळे वेगळे प्राणी असतात जे की आपण शॅमिलियन म्हणतो, ज्यालाच की आपण पिसुर्डा किंवा तो सरडा फरूड म्हणून एक सरडा आहे, तो सुद्धा आपल्याला ह्या हिरव्यामध्ये लक्षात येत नाही कारण तो रंग बदलत असतो आणि साप तर असतेच. मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, एकतर आपल्या अंगणामध्ये लहान लेकरं खेळत असतात किंवा आपल्या घराभोवती आपल्या जर या गवतामध्ये जर साप झाले तर ते साप घरामध्ये येण्याची दाट शक्यता असते. कारण तुम्हाला तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की घरामध्ये साप वगैरे जर आलं तर ते आपल्यासाठी घातक आहे. त्याच्यामुळं काय आहे बघा तर आपल्याला ह्या सापांपासून बी आपलं संरक्षण केलं पाहिजेत. आणि दुसरं म्हणजे हे पावसाळ्यामध्ये काय होत असतं तर हे जे गवत वाढलेलं आहे तर ह्या गवतामध्ये काय होत असते तर मच्छरांची पैदास होत असते. आणि मच्छरांची पैदास झाल्याच्या नंतर बघा तर ह्याच्यामध्ये जो डेंगू आणि मलेरियाचा जो डास असतो तो डासाची पैदास ह्या गवतामध्ये होत असते. आणि मग त्यावेळेस काय होतं, गवत जर अवतीभोवती भरपूर वाढले तर मच्छरसुद्धा भरपूर वाढतात आणि पावसाळ्यामध्ये ही जी रोगराई जी असते ते निर्माण होते बघा. ते म्हणजेच पावसाळ्यामध्येच होते. डेंगू मलेरिया हा पावसाळ्यामध्ये, चिकनगुनिया हा पावसाळ्यामध्ये होत असतो. कारण का तर एडिस इजिप्त नावाची जी डासाची जी मादी आहे त्याची पैदास ह्याच्यामध्ये जास्त होते आणि ते आपल्याला चावल्याच्या नंतर आपल्याला चिकनगुनिया, डेंगू, मलेरिया होऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर हे जे गवत आहे ते पूर्णपणे आपल्याला काय करायचं आहे तर नाहीसे करायचं आहे. तर चला आपण काय करूया, त्याच्यासाठी जे आहे औषध तयार करणार आहोत आणि ते आपण ह्या गवतावरती मारणार आहोत, फवारणार आहोत. आणि ते औषध कशा पद्धतीने तयार करायचे, कशा पद्धतीने त्याचा वापर करायचा ही संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ जो आपला आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे, कुठेही स्किप करायचं नाही. तर चला मग आपण काय करूया, आता ते औषध तयार करूया आणि ते कशा पद्धतीने फवारायचे, कशाने फवारायचे हे तर तुम्हाला संपूर्णच माहिती सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर चला आपण आता घेऊया औषध तयार करायला. तर चला तर मग आता आपण काय करूया, हे जे गवतावरती फवारण्याचं जे औषध आहे ते छान पद्धतीने तयार करून घेऊया. त्याच्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागतं ते पण
व्यवस्थितपणे लक्ष देऊन काळजीपूर्वक बघा, जेणेकरून तुम्ही पण हे औषध तयार करू शकाल. तर आपण इथं काय घेतलेलं आहे, ते औषध तयार करण्यासाठी आपण हे एक मग घेतलेला आहे. काय घेतलेलं आहे? मग घेतलेला आहे. आणि मगामध्ये काय केलेलं आहे आपण, तर पाणी घेतलेलं आहे. आणि आपल्याला पाणी आणि मग हा जरुरीचा आहे औषध बनवण्यासाठी. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे की मग आणि पाणी जे आहे ते घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये बघा आता आपल्याला काय काय वस्तू आपल्याला त्याच्यामध्ये टाकायच्यात आणि ते कशा पद्धतीने औषध तयार होतं आहे ते संपूर्ण व्यवस्थित पाहायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय घेतलेलं आहे इथं बघा, तर इथं आपण डिटर्जंट पावडर घेतलेली आहे. म्हणजेच काय आहे, तर निरमा आहे. डिटर्जंट पावडर म्हणजेच निरमा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, इथं निरमा घ्यायचा आहे बघा. आणि निरमा आपण किती घ्यायचा आहे ते सुद्धा तुम्हाला सांगतो. तर साधारणतः आपल्याला आता आपण थोडंसं औषध तयार करतो आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तर इथं आपण हा 1 चमचा आणि हा 1 चमचा असं, म्हणजे थोडक्यात आपण काय केलेलं आहे की 2 चमचे आपण काय घेतलेलं आहे, इथं निरमा घेतलेला आहे. आता निरमा घेतल्याच्यानंतर आणखीन आपल्याला ह्याच्यामध्ये काय वस्तू ॲड करायच्यात बघा. तर 2 चमचे झाल्याच्यानंतर आपल्याला तसंच पद्धतीने काय करायचं आहे, हे काय आहे, तर हे आपलं साधं मीठ आहे. काय आहे? आपलं साधं मीठ आहे, जे आपण काय करत असतो रोजच्या जेवणामध्ये स्वयंपाकामध्ये जे वापरत असतो तेच मीठ घेतलेलं आहे. आपण काय घेतलेलं आहे? मीठ घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे मीठसुद्धा आपण किती घ्यायचं आहे, हा 1 चमचा आणि हा 1 चमचा, म्हणजे साधारणतः आपण काय घेतलेलं आहे की 2 चमचे जे आहे ते मीठ घेतलेलं आहे बघा. काय झालं, आपण निरमा 2 चमचे घेतले आणि मीठ 2 चमचे, असे 4 चमचे आपण इथं साहित्य घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बाकी कुठलीही वस्तू ॲड करायची नाही, फक्त निरमा आणि मीठ 2-2 चमचे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, तर हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थितपणे आता आपल्याला काय करायचं आहे बघा, तर मिक्स करायचं आहे या अशा पद्धतीने, जेणेकरून हे दोन्हीही मिश्रण आपलं काय झालं पाहिजे बघा, एक जीव झालं पाहिजेत. अशाच पद्धतीने आपल्याला आता हे व्यवस्थितपणे हलवून मिक्स करून घ्यायचं आहे बघा. तर हे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आता आपण मिक्स केल्याच्यानंतर हे कसं दिसायला लागलं मिश्रण. तर हे अशा पद्धतीने बघा आता हे आपलं मिश्रण तयार होत आहे. आणि साधारणतः ह्याला 4 ते 5 मिनटं चांगलं ढवळून घ्यायचं आहे. कारण का, तर मीठ हे चांगलं पाण्यामध्ये मिक्स झालं पाहिजेत. आणि दुसरं म्हणजे आपला जो निरमा म्हणजे डिटर्जंट पावडर जे आहे ते पण हे जे आपण पाणी तयार केलं आहे त्याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजेत. तर हे बघा 4 ते 5 मिनटं 100% आपल्याला व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे, ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण व्यवस्थित तयार होईल आणि ह्याचा जो इफेक्ट आहे तो छान पद्धतीने आपल्याला मिळून जाईल बघा. त्याच्यामुळे ह्याला 4-5 मिनटं काय करायचं आहे, तर हलवून घ्यायचं आहे. हे पाहू शकता तुम्ही. आणि मीठ विरघळेल का नाही हे सुद्धा आपल्याला हे करत राहायचं, आपल्याला चेक करत राहायचं आहे बघा. हे ज्यावेळेस मिश्रण आपण एकत्र करत आहे तोपर्यंत हे पाहू शकता तुम्ही. तर आता मला वाटतं हे व्यवस्थित मिश्रण तयार झालं आहे, कारण ह्याचं मिठाचं प्रमाण जे टाकलेलं होतं ते संपूर्ण विरघळलेलं आहे आणि त्याची छान अशी रासायनिक अभिक्रिया झालेली आहे. म्हणजेच आपलं औषध जे आहे ते व्यवस्थितपणे बघा आता तयार झालेलं आहे. आता तयार झालेलं आहे. तर तुम्ही म्हणसान दादा की हे औषध तुम्ही तयार केलं आहे, परंतु बाजारमध्ये मार्केटमध्ये किंवा खताच्या दुकानामध्ये भरपूर अशी औषधं आता आलेली आहेत की त्यांनी तणनाशक वगैरे किंवा गवत आपण जाळू शकतो. बरोबर आहे, परंतु ती औषधं खूप महागाची पण असतात. आणि दुसरं म्हणजे कधी कधी काय होतं की ती औषधं जी आहेत ती इतकी घातक असतात आपल्या शरीराला, नाकावाटे त्याचा वास आतमध्ये जातो. आणि कधी कधी जो आहे आपले शेतकरी बांधव असतील किंवा आपण ज्यावेळेस आपण ते औषध फवारत असतो
त्या टायमिंगला वास आपल्या नाकामध्ये जाऊन तो मेंदूला भिडत असून त्यावेळेस आपण चक्कर येऊन पडू शकतो किंवा आपल्या मेंदूवरती आघात होऊ शकतो किंवा काय कधी कधी काय होतं की औषध तयार करत असताना काय होतं की तोंडामध्ये जातं नकळतपणे आणि तिथं एखाद्याचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. अशी ही जी खताच्या दुकानामध्ये औषधे भेटतात ती इतकी घातक असतात. त्याच्यामुळं आपण काय करतो आहे की हे घरगुती पद्धतीने औषध तयार करतो आहे जेणेकरून ह्याचा आपल्याला साईड इफेक्ट कुठलाही होणार नाही आणि ह्याच्यापासून कोणाचा मृत्यू पण होऊ शकत नाही. फक्त ह्याने गवताचा मृत्यू होऊ शकतो, गवत जळून जाऊ शकतं. म्हणून आपण हे घरगुती पद्धतीने साधा सोपं आणि थोडक्यामध्ये हे औषध तयार होते. आपल्याला जास्त महागडे पैसे घालवायची गरज नाही बघा. त्याच्यामुळं आपण हे घरगुती पद्धतीने तयार करून हे औषध आता आपण काय करणार आहोत की ते गवतावरती मारणार आहोत किंवा फवारणार आहोत. तर तुम्ही म्हणता दादा आता हे तर औषध तयार झालेलं आहे, परंतु हे वापरायचं आहे कसं? हे मागाने डायरेक्ट वाचायचं आहे का काय? आता मागाने वतलं तर ते एकाच जागेवर सांडून सगळीकडे फवारलं जाणार नाही. मग तुम्ही म्हणता दादा आमच्याकडे तो फवारण्याचा पंपही नाही. बरोबर आहे का? नसणारच, कारण प्रत्येकाकडे शेती असते असं कधीच नाही किंवा सिटीमध्ये कोणी पंप वापरत पण नाही. आणि पंप चार्जिंगचा घ्यायचा झाला तर 2-3 हजार रुपये त्याला जातात. मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे? तर तुम्हाला माहिती आहे आपण जुगाडाचे व्हिडिओ बनवत असतो आणि तसाच आपण आजसुद्धा जुगाडाची एक वस्तू आणलेली आहे. ती म्हणजे काय आहे? तर असा हा पंप भेटतो बघा. कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये किंवा एखाद्या स्टोअरमध्ये कुठंही असा हे फवारण्याची मशीन मिळते बघा. तुम्ही बऱ्याचशा पार्लरमध्ये किंवा केश कर्तनालयामध्ये अशा वस्तू पाहिल्या असतील. तर ही वस्तू कुठंही भेटली जाते. 20-30 रुपयाला ही वस्तू मिळते. आणि मग आता आपल्याला काय करायचं आहे? पंप विकत न घेता ही अशी 20-30 रुपयाची वस्तू घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? तर हे जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. तर चला आता आपण हे मिश्रण ह्याच्यामध्ये भरून घेऊ. तर आता आपण काय करूया, हे जे मिश्रण आहे ते आपण घेऊया ह्या बॉटलमध्ये ओतून. तर हे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये आपण भरून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ह्याचं जे आहे ते वरचं टोपण आपल्याला काय करायचं आहे? बसवून घ्यायचं आहे या अशा पद्धतीने. आणि हे बसवून झालेलं आहे बघा. आता आपल्याला पंपाची गरज आहे का? अजिबात नाही. तर मग आता आपल्याला काय करायचं आहे की हे जे आपलं जे अंगणामध्ये किंवा आपल्या घराभोवती जे असं गवत उगवलं आहे त्याच्यावरती काय करायचं आहे बघा, आपल्याला फक्त हे अशा पद्धतीने हे फवारायचं आहे बघा. आणि हे बघा किती छान पद्धतीने फवारणीमध्ये काय होतं आहे की संपूर्ण झाडांवरती हे ज्या पद्धतीने आपण औषध मारतो आहे त्या पद्धतीने बघा हे असं फवारलं जातं आहे. आणि बघा हे किती सोपं आहे आणि किती छान पद्धतीने फवारलं जातं आहे. हे किती सेकंदामध्ये काम झालं आपलं? 1 ते 2 सेकंदामध्येच आपलं हे फवारून होतं आहे बघा. बघू शकता तुम्ही. आणि जेवढं गवत झालं आहे तेवढ्या गवतांवरती आपल्याला एकच पंप, एवढाच हा जो पंप आहे तो पुरेसा होतो आहे. म्हणजे जेवढ्या अंगणामध्ये आपल्या ज्या औषध आपल्याला तयार केलं आहे आपण तेवढ्यात बघा हा एकच पंप. आपण किती औषध ह्यातलं फक्त वापरले बघा, एवढंच औषध वापरले. म्हणजे साधारणतः 100 मिलीसुद्धा किंवा 50 मिलीच औषध आता आपलं वापरलं गेलं आहे. आणि 50 मिली औषधामध्ये बघू शकता तुम्ही हा एवढा एरिया कवर झालेला आहे बघा. आणि हे फवारल्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही कसं दिसतं आहे का? त्याच्यावरती औषध पण राहिलेलं आहे. तर साधारणतः एवढ्या आपलं जे आपण एवढं औषध तयार केलं आहे का, हे पाहू शकता तुम्ही एवढं औषध तयार केलं आहे. एवढ्यामध्ये 2.5 ते 3 गुंठे, किती 2.5-3 गुंठे ह्याच्यामध्ये जेवढं गावात उगवलं आहे तेवढं 2.5-3 गुंठ्यामधील गावात एवढ्यामध्ये जे आहे तेवढ्यामध्ये आपण औषध फवारू शकतो आणि तेवढा एरिया कवर करू शकतो. आणि तेवढं औषध फवारून आपण तिथल्या गवताचा नायनाट करू शकतो. तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने फक्त आपल्याला काय करायचं आहे तर हे गवतावरती हे असं फवारायचं आहे. आणि सोपं काम आहे, हे कुणीही करू शकतं. अवघड हा कुठलाच काम नाही, हे कुणीही करू शकतं. आता हे फवारत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची, ती कोणती? की
ज्या दिवशी पाऊस पडला आहे त्या दिवशी एक फवारायचं नाही आपल्याला, किंवा आभाळाची स्थिती पाहायची की पाऊस येईल का, अशा टायमिंगला एक आपल्याला फवारायचं नाही. म्हणजे कधी पाऊस आल्याच्या नंतर, म्हणजे पाऊस आला आहे आणि ह्याच्यावरती पाणी साठलेलं आहे, किंवा आता तुम्हाला वाटतं आहे की बाबा आता आज पाऊस येऊ शकतो, अशा दिवशी एक ह्याच्यावरती औषध फवारायचं नाही. का तर पावसाने हे जे औषध आहे ते धुवून जाऊ शकतं, आणि पावसाच्या ज्यावेळेस पाऊस झाला आहे त्या टायमिंगला काय होऊ शकतं की ह्या जगावतावरती पाणी साठलेलं असतं, आणि मग पाणी साठल्याच्या नंतर ते औषध जे आहे ते धुवून जाऊ शकतं. पाऊस आल्यानंतरसुद्धा धुवून जाऊ शकतं. त्याच्यामुळे काय करायचं आहे, ज्या दिवशी पाऊस नसेल, थोडंसं आभाळ नितळलेलं असेल किंवा त्या पाऊस येणार नाही, थोडंसं ऊन असेल, ह्या दिवशी आपल्याला फक्त औषध फवारायचं आहे. आणि ते फक्त अर्धा एक तास जरी टिकलं, म्हणजे अर्धा एक तास जरी पाऊस नाही आला तरीसुद्धा त्याचा इफेक्ट इतका छान होणार आहे. आणि आपलं जे स्वभावतेचं जे गवत आहे ते बघा लगेच तुम्हाला असं जळायला सुरुवात झालेलं तुम्हाला दिसणार आहे बघा. त्याच्यामुळे काय करायचं आहे, पाऊस नसताना त्या दिवशी आपल्याला हे औषध फवारून घ्यायचं आहे बघा. तर भाऊ बहिणींनो, आपण सुद्धा अशाच पद्धतीने काय करायचं आहे की हे जे मिठापासून आणि निरम्यापासून जे औषध तयार केलेलं आहे ते अशाच पद्धतीने काय करायचं आहे, तयार करायचं आहे. आणि आपल्या अंगणाच्या अवतीभोवती किंवा घराच्या अवतीभोवती किंवा अंगणामध्ये जे असं नको असलेलं गवत जे आहे ते जाळून टाकायचं आहे, खाक करून टाकायचं आहे. तर तुम्ही हे अशाच पद्धतीने तयार करा. आणि आपल्या व्हिडिओला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या नक्कीच लाईक आणि कमेंट करायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ आपले जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांना काय होईल, त्यांनासुद्धा ही माहिती समजून जाईल आणि त्यांच्या घराच्या अवतीभोवतीचं जे गवत साठलेलं आहे, नको असलेलं गवत, ते संपूर्णपणे ते जाळून टाकतील. आणि जे मच्छरांची पैदास होते किंवा साप इचूकाटा होऊ शकतो अशा गवतामध्ये, त्याच्यापासूनसुद्धा त्यांचा बचाव होऊ शकतो. तर चला भाऊ बहिणींनो, भेटूया अशाच नवीन नवीन आपल्या आयुर्वेदिक जुगाडाच्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.